एक्सक्यूज मी, एक मिनिट. अगं तू थांब ना, मी ऑर्डर करतो ना चकाचक बाई. सॉरी नंदिनी, मी ऑर्डर करतो. दादा 2 स्पेशल चहा, 1 मस्का. मी काहीतरी खायला ऑर्डर करू का? तू माझी इतका वेळ वाट बघत होतीस, काही खाल्लं नसेल ना, भूक लागली असेल तर. खरी तू सगळ्यांच्या जीवनाची काळजी घ्यायचीस, पण तू आता घरी नाहीयेस. आय मीन आपल्या घरी नाहीयेस ना तू. तू तिथे वेळेत जेवायचीस ना. दॅट्स इट. आणि हा, ऑर्डर आरामात द्या, घाई नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही? नाही तुम्ही या प्लीज. अहो पण सॉरी. अजूनही रागावली आहेस का माझ्या? बोल ना काहीतरी प्लीज. अजिबात नाही, तू मला अजिबात दुखावत नाहीस. डोंट वरी. बोल. हे बघा जीवा, जे झालंय ते आपण बदलू शकत नाही. बोलते, मी तुम्हाला दुखावत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे नाही, मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच कधी काळी मी डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला होता. आता मी माझा निर्णय बदललाय. कदाचित तेच आपलं नशिबात लिहिलेलं होतं. कदाचित तेच आपलं नशीब होतं. नशीब बदलता येत नाही, पण निर्णय बदलता येत. म्हणजे कुठला निर्णय बदललास? मी पुढच्या 3 महिन्यांनी तुमच्याशी डिवोर्स घेऊ शकत नाही. देशमुख तुम्हीच का? मीच. तुमचं पार्सल आलं. पण मी पार्सल काही मागवलेलं नाहीये. मागवलं नाही? पण सर रिसिव्हर नेम त्या ठिकाणी तुमचंच नाव आहे. आता तुम्ही बघाच माझी हुशारी. नकोय मला पार्सल, जा तुम्ही घ्या. हा मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होतो. सर तुमचं पार्सल घेत नाहीयेत. अहो हो माहिती मला. तुम्ही एक काम करा, फोन स्पीकरवर टाका. माझा फोन कट केला म्हणजे काय? ठीक आहे हो देशमुख, तुम्हाला माहित नाहीये तुमची बायको किती हुशार आहे. मॅडम तुमचं काही वाजलंय का पावसात? कारण सर माझ्याकडे पाहून खुन्नस देत आहेत, मला भीती वाटते. ते ऐकते, तुम्ही बोला पटकन. देशमुख ऐकताय ना तुम्ही माझं? हा एक मिनिट. देशमुख ऐकताय ना देशमुख? हो सर, उत्तर द्या ना, मला उशीर होत आहे. ठीक आहे, नका बोलू माझ्याशी. आठवतंय कधी काळी मोहिते सदन मध्ये तुम्ही डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता, आठवलं? बरं ते सोडा. माझ्या प्रिलिमच्या आदल्या रात्री मी तुम्हाला सांगितली होती रेड वेल्वेट पेस्ट्री ऑर्डर करायला. त्या रात्रीची राहिलेली ऑर्डर आज मी कंप्लीट करते असं समजा. मग आज माझ्याकडून छोटी ट्रीट आहे असं समजा, आणि घ्या ना ती पेस्ट्री. नकोय मला. असं नका ना करू पात. आठवा बरं, तुम्ही जेव्हा डिलिव्हरी बॉय बनून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता तेव्हा मी सुद्धा ही अशीच चिडले होते, आणि तुम्ही हे असेच माझ्यासारखी क्यूट प्रयत्न करत होता. प्रेम सोडून काहीही बोला. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मैत्री समजा, हट्ट समजा, विनंती, अर्ज, काहीही शब्द द्या ह्या गोष्टीला, पण प्लीज ही पेस्ट्री घ्या प्लीज. हे बघा, आपण एकत्रही लवकरच खाऊ पेस्ट्री, पण आता हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि घ्या. प्रेम
प्रेम हा शब्द मी माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीतून पुसून टाकलाय. मी बोलतोय काय, तुम्ही वागताय काय, कळतंय का तुम्हाला? नाही कळत. हे घ्या, नकोय मला पार्सल, जातो. हा मॅडम, काय करू? हा एक काम करा, त्यांना विचारा किती वाजलेत. मग ते घड्याळात बघतील, हात वर करतील ना, मग त्यांच्या हातावर ती पिशवी लटकवा आणि निघातील. अहो मॅडम, पण त्यांनी मला फटकवलं तर? हो, ते नाही असं काही करणार. तुम्ही करा ना, मी काय सांगतेय ते. जा तुम्ही. सर किती वाजले? सॉरी सर. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. आठवलं म्हणून काय झालं? अन्न फेकायला नको. शाबास काव्या. आता काय होईल माहितीये? आता माझा बोका चिडे त्या पार्सलकडे रागाने बघेल. आता ते पार्सल रागात फेकायला जाईल, पण थांबेल. मी दिलाय म्हणून नाही, पण अन्नाचा अपमान नको म्हणून ते थांबते. काव्याने आता माझा बोका फ्रीज उघडेल आणि त्यात मी दिलेली पेस्ट्री ठेवेल. फ्रीजचं दार ते बंद करतील, परत लगेच ते दार उघडतील आणि कोणी ती पेस्ट्री खाऊ नये म्हणून ती पेस्ट्री कव्हर करायला एखादं भांड त्या पेस्ट्री समोर ठेवतील. आता देशमुख काय करू असा विचार करतील आणि काहीतरी ठरवून किचन मध्ये जातील. पार्थ देशमुख, मी तुम्हाला इतकी ओळखते ना की मी खात्रीने सांगू शकते, ती पेस्ट्री तुम्ही आता नाही खाल्ली तरी रात्री का होईना नक्की खाल. माहिती आहे मला. तू पुढच्या 3 महिन्यांनी डिवोर्स घेऊ शकत नाहीस. म्हणजे आपला तुला डिवोर्स घ्यायचा नाही. आणि तू माझ्या बरोबर. मला माहित होतं की तुझं मन खूप मोठं आहे. तू नाही डिवोर्स घेणार. तू नक्की माफ करशील, मला माहित होतं. जीवनदिनी आयुष्यभर सोबत राहणार आहेत. सॉरी, आय एम सॉरी. हे आय एम सॉरी. थँक्यू सो मच. तू आहेस यार, तू माझ्या बाजूने आहेस. थँक्यू सो मच. तू आहेस यार, तू माझ्या बाजूने आहेस. काय तू पार्थ जिजूंसाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवलीस? हो. आधी पार्थ देशमुखांनी ऍटिट्यूड दाखवला, तर डिलिव्हरी बॉयला म्हणाली नाही मला नकोय पार्सल, परत घेऊन जा. जोपर्यंत नात्यात आवरण आहे आणि सावरण आहे तोपर्यंत जीवनदिनीला कोणीही वेगळं करू शकत नाही. पण मी वेगळं करते या 2 नावांना. आता वेगळं होण्यातच आपलं भलं आहे जीवा. मी तुमच्या सोबत 3 महिन्यांनी डिवोर्स घेऊ शकत नाही, कारण मला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स. तू कसली सॉलिड आहेस यार. आय नो काव्य सॉलिड आहे आणि म्हणूनच बोका फसलाय. आणि आता त्यांना रेड वेल्वेट पेस्ट्री सुद्धा खायला लागणार आहे. पण बीइंग काव्या, मी स्मार्टली त्या डिलिव्हरी बॉयला एक आयडिया दिली. त्याला म्हणाले, ऐका, सरांना विचारा किती वाजले. मग सर त्यांचं घड्याळ बघायला हात वर करतील, मग पटकन पार्सलची पिशवी त्यांच्या हातावर लटकवा आणि तिथून सटका. खातील ग, तू नको
काळजी करूस. आणि त्यांची खारुताई आहेच की मॅनिफेस्ट करायला, त्यांनी पेस्ट्री खावी म्हणून. खाते, 100% खाते, आणि मला स्वीकारते सुद्धा. मी तर म्हणते ना काव्या,